एक वेळ आणि एकच मंत्र. स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत व्हाल त्यांच्या कृपेस पात्र. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी 20 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात एक दुर्मिळ सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. 21 दिवसांची विशेष नामजप साधना. स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आपल्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत यासाठी सलग 21 दिवस नामजप सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही सेवा कशी करावी याचे नियम मी सांगणार आहे. नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला व्रताचरणाचा विधी पाहूया. व्रताला सुरुवात करताना एक वेळ निश्चित ठेवा. 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते. साधना विधी. घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांत चित्ताने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, अगरबत्ती प्रज्वलित करावी. नाम जप करावा. डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 21 वेळा किंवा 108 वेळा किंवा त्याहीपेक्षा अधिक जास्त नामस्मरण करू शकता. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करू शकता. जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. या नामजप सेवेचे फळ आपल्याला लवकरच मिळते. आपली इच्छा लवकरच पूर्ण होते. असे मानले जाते की सलग 21 दिवस केलेल्या निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. आपल्याला मानसिक शांतता मिळते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला मिळणारी अस्वस्थता दूर होऊन मनशांती लाभते. आपल्यावर स्वामींची कृपा होते. या जपाने तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि त्यांच्या आशीर्वादाच्या वलयामध्ये राहता. ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. या 21 दिवसाच्या प्रवासात तुमचे आचरण शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. अगदी नामस्मरणाची सेवा नाही झाली तरी भुकेलेल्या माणसाला अन्न द्या, रडणाऱ्याला आधार द्या, गरजू माणसाची मदत करा. हीच स्वामींची खरी पूजा आहे, असे स्वामी महाराज सांगतात. आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त एक छोटा भावनिक संदेश सांगते, ऐका. सेवाच खरी पूजा आहे, फुलांपेक्षा माणूस महत्त्वाचा. या व्हिडिओमधून आपण एक छोटा संकल्प घेऊया. भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी आणि दुःखी मनाला आधार. मोठी पूजा जमली नाही तरी चालेल, पण एक छोटी सेवा केली तर ती स्वामी समर्थांना नक्कीच प्रसन्न करून घेण्यास पात्र होते. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, स्वामी भक्तीसाठी सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.